आज आपण ज्या स्रोतांचा आढावा घेणार आहोत ते एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल आहेत ज्यांना आपण शिक्षणाची जननी म्हणून ओळखतो. पण ही ओळख पुरेशी आहे का? कारण हे स्रोत वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, त्या एक प्रकारच्या संकट व्यवस्थापक होत्या, एक क्रायसिस मॅनेजर. क्रायसिस मॅनेजर खूपच समर्पक शब्द आहे हा. हो ना. मग ते समाजातील अज्ञानाचं संकट असो, दुष्काळाने आणलेलं भुकेचं संकट असो. किंवा प्लेग सारख्या महामारीने निर्माण केलेलं जीवघेणं संकट. अगदी. त्यांनी प्रत्येक संकटात पुढे होऊन केवळ सेवा नाही केली, तर त्या व्यवस्थेलाच आव्हान दिलं. चला त्यांच्या या प्रवासातून पाहूया की त्यांची खरी ओळख काय होती. हो, आणि ही ओळख समजून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण त्यांच्याकडे आजच्या चष्म्यातून पाहू शकत नाही. आपण 19व्या शतकाबद्दल बोलतोय. बरोबर. तो काळच मुळात एक मोठं सामाजिक संकट होतं. स्त्रियांनी घराबाहेर पाऊल ठेवणं हेच एक बंड मानलं जायचं. तिथे त्या तर हातात ज्ञानाची मशाल घेऊन निघाल्या होत्या. स्त्री शिकली तर धर्म बुडेल किंवा घर रसातळाला जाईल, असे विचार नाही का? हो, म्हणजे हे विचार हवेतल्या ऑक्सिजनसारखे समाजात भिनले होते. त्यामुळे त्यांचं पहिलं आणि सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे या वैचारिक संकटाचा सामना करणं. आणि या सगळ्याची सुरुवात त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातून झाली असं दिसतं. 3 जानेवारी 1831 रोजी जन्म, लहान वयात ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह. अगदी लहान वयात. पण खरी ठिंगी पडली ती लग्नानंतर. म्हणजे ज्या काळात पती पत्नीमध्ये शिक्षणाबद्दल बोलणं सुद्धा चुकीचं मानलं जायचं. हो. तिथे ज्योतिरावांनी स्वतः सावित्रीबाईंना शिकवायला सुरुवात केली, रात्रीच्या वेळी, दिव्याच्या प्रकाशात. आणि ही घटना वाटते तितकी साधी नाहीये. नाही, अजिबात नाही. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिकवण्याचा निर्णय घेतला हा केवळ एक वैयक्तिक किंवा कौटुंबिक निर्णय नव्हता. ती एका मोठ्या सामाजिक क्रांतीची पहिली पण सर्वात पक्की पायरी होती. बरोबर. आणि त्यांनी ओळखलं होतं की समाजाचं हे अज्ञानाचं संकट दूर करायचं असेल तर त्याची सुरुवात घरापासून आणि स्त्रीला शिक्षित करण्यापासूनच करावी लागेल. त्यांनी ज्ञानाचा दिवा आधी स्वतःच्या घरात लावला, जेणेकरून तोच दिवा पुढे जाऊन संपूर्ण समाजाला प्रकाश देऊ शकेल. आणि मग तोच प्रकाश घेऊन सावित्रीबाई घराबाहेर पडल्या. 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. हो. आणि इथून त्यांच्या संकट व्यवस्थापनाच्या कौशल्याची खऱ्या अर्थाने कसोटी लागली. हो, कारण संघर्षाला खरी सुरुवातच इथून झाली. स्रोतांमध्ये जे चित्र उभं केले आहे ते अंगावर काटा आणणारे आहे. रस्त्यातून जाताना लोक शिवीगाळ करायचे, धमक्या द्यायचे. आणि पण सर्वात वाईट म्हणजे त्यांच्या अंगावर दगड, चिखल आणि चक्क शेण फेकलं जायचं. हो, आणि हे रोज घडायचं. विचार करा, रोज घराबाहेर पडताना आपल्याला माहितीये की आपला अपमान होणार आहे, आपल्यावर घाण फेकली जाणार आहे, तरीही न डगमगता तेच काम रोज करणं. इथेच मला एक प्रश्न पडतो की हे सगळं सहन करण्याची ताकद त्यांच्यात आली कुठून? कोणताही सामान्य माणूस 2 दिवसात हार मानेल, पण त्यांचं उत्तर काय होतं या अपमानाला? हाच तर कळीचा मुद्दा आहे. याचं उत्तर त्यांच्या कृतीतच मिळतं. त्या रोज घरातून निघताना सोबत एक जास्तीची स्वच्छ साडी घेऊन निघायच्या. अच्छा. रस्त्यात लोकांच्या घाणेरड्या कृत्यांमुळे अंगावरची साडी खराब झाली की शाळेत पोचल्यावर ती बदलायची आणि शांतपणे चेहऱ्यावर कोणताही राग न आणता मुलींना शिकवायला सुरुवात करायची. म्हणजे ही गोष्ट वाटते तितकी साधी नाही. अजिबात नाही. हे फक्त सहन करणं नव्हतं. नाही. याला फक्त संयम किंवा सहनशीलता म्हटलं तर आपण त्यांच्या कृतीला कमी लेखू. ही एक विचारपूर्वक केलेली रणनीती होती. रणनीती? हो. ती दुसरी साडी म्हणजे जणू एक शांत पण अत्यंत प्रभावी संदेश होता. तो संदेश होता की तुमच्या चिखलाने किंवा शेणाने माझा मार्ग थांबू शकत नाही. तुमची ही घाण धुण्या इतकी क्षुल्लक आहे, पण माझं ध्येय त्याहून खूप मोठं आणि अढळ आहे. वा. आणि त्यांनी विरोधाला हिंसेने किंवा शिवीगाळीने उत्तर दिलं नाही, तर शांत अविचल कृतीने दिलं. तर बाहेरच्या समाजापुरता नव्हता. इथे एक गोष्ट मला अविश्वसनीय वाटली. समाजाच्या दबावामुळे खुद्द ज्योतिरावांच्या वडिलांनी म्हणजे घरातल्याच माणसाने त्यांना घराबाहेर काढलं. हो, स्वतःच्या मुलाला आणि सुनेला. विचार करा, त्या क्षणी त्यांना काय वाटलं असेल? ना घराचा आधार, ना पैशांचा, ना समाजाचा. तरीही ते थांबले नाहीत. आणि त्या परिस्थितीतही शाळा बंद झाली नाही, हेच त्यांचं वेगळेपण होतं. शिवाय मुलींना शिकवून काय दिवे लावणार आहेत, त्या शेवटी चूल आणि मुलंच सांभाळणार ना, असे प्रश्न सतत विचारले जायचे. हो, यावर त्या वाद घालत बसल्या नाहीत.
त्यांनी कृतीतून उत्तर दिलं. सुरुवातीला मुलींना शाळेत पाठवायला पालक तयार नव्हते. त्यांना समाजातून बहिष्कृत होण्याची भीती वाटायची. साहजिक आहे. तेव्हा सावित्रीबाई स्वतः पालकांच्या घरी जायच्या, त्यांना समजावून सांगायच्या, शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायच्या. त्यांनी मुलींना केवळ अक्षरज्ञान दिलं नाही, तर आत्मविश्वास दिला. त्यांची शाळा ही फक्त 4 भिंतींची खोली नव्हती, ते एक विश्वास निर्माण करणारं केंद्र होतं. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जे धाडस दाखवलं, तेच धाडस त्यांनी समाजावर आलेल्या प्रत्येक संकटात दाखवलं. जणू काही मुलींना शिकवताना त्यांचा जो आत्मविश्वास आणि करुणा वाढली होती. तीच 1877च्या दुष्काळात हजारो भुकेल्या लोकांसाठी आशेचा किरण ठरली. बरोबर. आता आपण दुसऱ्या संकटाकडे येतोय, नैसर्गिक संकट. बरोबर. 1877चा दुष्काळ भयंकर होता. लोक अन्नाच्या एका कणासाठी मरायला टेकले होते. अशा वेळी फुले दाम्पत्य घरात शांत बसू शकलंच नाही. त्यांनी फक्त हळहळ व्यक्त केली नाही. तर ते रस्त्यावर उतरले. हो, त्यांनी गावोगावी फिरून निधी गोळा केला, अनेक ठिकाणी मदत केंद्र सुरू केली आणि स्वतः गरजू लोकांना जेवण शिजवून वाढलं. त्या काळात सावित्रीबाई खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा बनल्या होत्या. आणि ह्या संदर्भात त्यांच्या वसतिगृहात राहणाऱ्या महादू साहदू वाघोले यांनी नोंदवलेला एक प्रसंग खूपच बोलका आहे. तो त्यांच्या स्वभावावर आणि त्यांच्यातील दाम्पत्य प्रेमावरही प्रकाश टाकतो. हो, तो प्रसंग त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचं सार सांगतो. महादू वाघोले लिहितात की सावित्रीबाईंचं अंतःकरण दयेने भरलेलं होतं. त्या गरीब बायांची अंगावरची फाटकी लुगडी बघून त्यांना आपल्या घरातली नवी लुगडी देऊन टाकायच्या. अरे वा. हे बघून ज्योतिराव कधीतरी काळजीने म्हणायचे, असा खर्च करू नये, आपणही विचार करायला हवा. तेव्हा सावित्रीबाई शांतपणे हसून जे उत्तर द्यायच्या ते खूप महत्वाचं आहे. त्या म्हणायच्या, बरोबर काय न्यायचे आहे. बरोबर काय न्यायचे आहे. किती साधं पण किती खोल वाक्य आहे. अगदी म्हणजे जमा करण्यापेक्षा देण्यावर त्यांचा जास्त विश्वास होता. अगदी. या एका वाक्यात त्यांचं संपूर्ण आयुष्य सामावलेलं आहे. पैसा, वस्तू या सगळ्या गोष्टींपेक्षा माणूस आणि माणुसकी त्यांच्यासाठी मोठी होती. आणि त्यांच्या या विचाराला ज्योतिरावांचा पूर्ण पाठिंबा होता. हो, त्यांचं नातं हे केवळ पती-पत्नीचं नव्हतं, तर एका समान ध्येयासाठी लढणाऱ्या 2 सहकाऱ्यांचं होतं. एकमेकांना समजून घेणारं, आधार देणारं. हा प्रसंग त्यांच्यातील याच सुंदर नात्याचं आणि निस्वार्थ सेवेचं प्रतीक आहे. शिक्षण, दुष्काळातली मदत, त्यांनी सामाजिक आणि नैसर्गिक संकटांचा सामना केला. पण त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात एक असं संकट आलं, ज्याने केवळ शरीरच नाही तर समाजाच्या माणुसकीवरच हल्ला केला होता. हो. 1896-97 साली पुण्यात पसरलेले ब्युबोनिक प्लेगची साथ. हो, आणि ती साधीसुधी साथ नव्हती. ब्युबोनिक प्लेग हा एक असा भयंकर आजार होता जो उंदरांवरील पिसवांमुळे पसरायचा. या आजारात असह्य ताप यायचा, शरीरावर वेदनादायक गाठी यायच्या आणि श्वास घेण्यास त्रास व्हायचा. आणि त्या काळात यावर काही उपाय नव्हता, नाही का? काहीही ठोस उपाय नव्हता. मृत्यू जवळपास निश्चित मानला जायचा. आणि सगळ्यात भयंकर होती ती भीती. संसर्गाच्या भीतीने लोक एकमेकांना स्पर्श करायलाही घाबरायचे. घरातला माणूस आजारी पडला तर कुटुंबातलेच लोक त्याला सोडून पळून जायचे. माणुसकी जणू संपली होती. एक क्षण थांबूया आणि ही परिस्थिती डोळ्यासमोर आणूया. रस्तोरस्ती मृतदेह आहेत. जिवंत माणसं भीतीने एकमेकांपासून दूर पळत आहेत. सरकारची यंत्रणा अपुरी पडते. आणि अशा वेळी सावित्रीबाई काय करत होत्या? त्या घरात बसून नव्हत्या, नाही. त्या आणि त्यांचे दत्तक पुत्र डॉक्टर यशवंतराव हे दोघेही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मैदानात उतरले होते. त्या काळात मास्क, पीपीई किट असं काहीही नव्हतं. काहीच नाही. संसर्गाचा धोका म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण होतं. तरीही सावित्रीबाई स्वतः पुण्यातील गरीब वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये जायच्या, जिथे कुणीही जायला तयार नसायचं. तिथे जाऊन त्या काय करायच्या? त्या आजारी लोकांना शोधायच्या, त्यांची विचारपूस करायच्या. आणि स्रोतांमधली ही माहिती तर अक्षरशः सुन्न करणारी आहे की त्या आजारी रुग्णांना स्वतःच्या पाठीवरून उचलून हडपसर आणि ससून परिसरातील उपचार केंद्रांमध्ये पोचवत असत. हो. ज्या रुग्णांना त्यांचे कुटुंबीय हात लावायला घाबरत होते, त्या रुग्णांना सावित्रीबाई पाठीवर घेऊन जात होत्या. हे कसं शक्य आहे? इथेच त्यांच्या कार्याचा, त्यांच्या संकट व्यवस्थापनाचा कळस दिसतो. ही केवळ सेवा नव्हती, हे धैर्याचं आणि करुणेचं सर्वोच्च शिखर होतं. आई आणि मुलगा दोघं मिळून. हो, दोघं मिळून रुग्णसेवा करत होते. अनाथ झालेल्या मुलांची काळजी घेत होते. हा केवळ रोगराईविरुद्धचा लढा नव्हता, तर समाजात पसरलेल्या भीती आणि स्वार्थीपणाविरुद्धचा लढा होता. बरोबर. जेव्हा लोक आपल्या माणसांना वाऱ्यावर सोडून पळत होते, तेव्हा सावित्रीबाई परक्या माणसांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत होत्या.
हे माणुसकीवरच्या विश्वासाचं एक अछाट उदाहरण आहे. आणि याच सेवेत त्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. 1897 साली एका वस्तीतला प्लेगग्रस्त मुलगा अत्यवस्था होता. त्याला कोणीही हात लावायला तयार नव्हतं. सावित्रीबाईंनी त्या मुलाला पाठीवर उचललं आणि मैलोन मैल चालत त्याला दवाखान्यात पोचवलं. आणि याच दरम्यान त्यांना प्लेगची लागण झाली. आणि 10 मार्च 1897 रोजी या क्रांती ज्योतीने जगाचा निरोप घेतला. त्यांचं जीवन ज्या ध्येयासाठी सुरू झालं त्याच ध्येयासाठी संपलं. शिक्षण, समाजसेवा. आणि अखेरीस मानवतेसाठी केलेलं बलिदान. त्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. समाजातील शेवटच्या आणि सर्वात गरजू माणसासाठी त्या उभ्या राहिल्या. त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस महत्वाचा होता. मग तो कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा वयाचा असो. अगदी. तर या स्रोतांच्या आधारे आपण पाहिलं की सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाची जननी ही ओळख खूप महत्वाची आहे, पण ती अपूर्ण आहे. हो, ती खूप मर्यादित करते त्यांना. त्या एक दृष्ट्या समाजसुधारक होत्या, एक निस्वार्थ कार्यकर्त्या होत्या आणि प्रत्येक संकटात धैर्याने उभ्या राहणाऱ्या एक महान व्यवस्थापक होत्या. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, दुष्काळग्रस्तांना मदत आणि प्लेगच्या रुग्णांची सेवा. त्यांचं संपूर्ण आयुष्य शिक्षण, करुणा आणि निस्वार्थ सेवेला समर्पित होतं. हो, जाता जाता एक विचार मनात येतो. आपण त्यांच्या कार्याचं कौतुक करतो, त्यांना अभिवादन करतो, पण त्यांनी ज्या मूल्यांसाठी आपलं जीवन समर्पित केलं, करुणा, निस्वार्थ सेवा आणि कोणत्याही परिस्थितीत माणसाच्या पाठीशी उभं राहणं, ती मूल्य आजच्या काळात आपण किती जपतो? आज आपल्यासमोर वेगळ्या प्रकारची संकटं आहेत. बरोबर आहे. अशा वेळी सावित्रीबाईंचं कार्य हे केवळ इतिहासाचे एक पान म्हणून अभ्यासायचं, की त्यातून प्रेरणा घेऊन आजच्या संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळवायची. त्यांच्या त्यागातून आणि संघर्षातून आजच्या पिढीने नेमकं काय शिकायला हवं, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.